Hello students, today we can start the most important topic, that is the external structure of heart. In previous lecture we can discuss about the introduction part of the heart, in which we can discuss about the pericardium, okay, in last lecture. So pericardium is just a sac-like structure in which heart is enclosed, and pericardium is double layer structure, outer layer commonly called as a fibrous and inner layer commonly called as a serous. Serous is again double layer, outer serous called as a parietal and inner serous commonly called as a visceral. In between parietal and visceral layer there is a narrow space. This is called as a pericardial space, which is filled by the fluid, and that fluid is called as a pericardial fluid, which is 50 ml in a volume, and it acts as a mechanical shock absorber. ठीक आहे, एवढा पार्ट लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस केला होता बाळांनो. एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा की हे जे काही तीन स्ट्रक्चर्स आहेत, ओके, म्हणजे पेरिकार्डियम, ओके, ह्या पेरिकार्डियममुळे आपल्या हार्टला तीन वॉल तयार होतात. देयर आर 3 वॉल्स विच सराउंड द हार्ट. आउटर वॉल कॉल्ड ॲज अ एपिकार्डियम, मिडल वॉल कॉल्ड ॲज अ मायोकार्डियम अँड इनर वॉल कॉल्ड ॲज अ एंडोकार्डियम. बाहेरची वॉल जी असते तिला आपण एपिकार्डियम बोलतो, मिडलची जी वॉल असते दॅट इज कॉल्ड ॲज अ मायोकार्डियम, आणि आतली जी वॉल असते दॅट इज कॉल्ड ॲज अ एंडोकार्डियम. एपिकार्डियम जे असतं बाळांनो, एपिकार्डियम आणि एंडोकार्डियम बोथ आर मेड अप ऑफ बाय स्क्वॅमस एपिथेलियम. दोन्ही पण स्क्वॅमस एपिथेलियमने बनलेले असतात. व्हाईल मायोकार्डियम इज मेड अप ऑफ बाय द कार्डियक मसल. मायोकार्डियम कशाने बनलेलं असतं? कार्डियक मसलने बनलेलं असतं. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यात थिकेस्ट हार्ट वॉल जी कोणती असते दॅट इज अ मायोकार्डियम. ठीक आहे. So now today we can discuss about the most important part, that is the external structure of the heart. आज आपण हार्टचं एक्सटर्नल स्ट्रक्चर डिस्कस करणार आहे. ओके, व्यवस्थित लक्ष द्या, सिंपल पार्ट आहे बघा. सो ह्युमन हार्ट इज 4 चेंबर. पहिला पॉइंट आपण घेऊ. एक्सटर्नली the heart is 4 chamber. Externally आपला हार्ट 4 चेंबर आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 ॲट्रियम. ह्याच्यामध्ये 2 ॲट्रियम असतात अँड 2 वेंट्रिकल्स आणि 2 वेंट्रिकल्स. ॲट्रियम जे बघा, ॲट्रियम these are blood receiving chamber. हे ब्लडला रिसीव करतात and superior in a position. ठीक आहे, म्हणजे अप्पर चेंबर्स जे दॅट इज ॲट्रियम, म्हणजे हे जे 2 अप्पर चेंबर तुम्हाला दिसत आहेत दिस इज अ ॲट्रियम, आणि हे जे 2 लोअर चेंबर तुम्हाला दिसत आहेत दीज आर द वेंट्रिकल्स. ओके, दिस इज अ राईट ॲट्रियम, दिस इज अ लेफ्ट ॲट्रियम, दिस इज अ राईट वेंट्रिकल, दिस इज अ लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे. सो पहिलं वाक्य मी काय सांगितलं की एक्सटर्नली आपलं हार्ट 4 चेंबरचं आहे. याच्यामध्ये 2 ॲट्रियम आहे आणि 2 वेंट्रिकल आहे. ॲट्रियम सुपेरियर आहे, वेंट्रिकल्स इन्फेरियर आहे. ॲट्रियम ब्लडला रिसीव्ह करतात, व्हेंट्रिकल ब्लडला डिस्ट्रीब्यूट करतात. ठीक आहे, म्हणून दुसरा पॉइंट आपण इथे लिहू. ॲट्रियम these are blood receiving chamber and superior in position, while in case of ventricle, ventricles are blood distributing chamber and inferior in position. वेंट्रिकल नेहमी ब्लड डिस्ट्रीब्युटिंग चेंबर आहे आणि इन्फेरियर पोझिशन मध्ये असतात. ओके, आता तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जे काय आपलं राईट ॲट्रियम आहे बघा, राईट ॲट्रियम इज ऑलवेज लार्जर ॲज कम्पेअर टू लेफ्ट ॲट्रियम. ही गोष्ट ध्यानात ठेवा. परत एकदा सांगतो,
right atrium is always larger than left atrium. So third point, right atrium is larger than left atrium, while our left ventricle is thicker than right ventricle. Okay, right atrium larger आहे लेफ्ट atrium पेक्षा, पण लेफ्ट ventricle thicker आहे right ventricle पेक्षा. So right atrium is larger than left atrium, while left ventricle is thicker than right ventricle. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फ्रॉम दिस राईट वेंट्रिकल, हे जे राईट वेंट्रिकल तुम्ही पाहताय ह्याच्यामधून एक स्ट्रक्चर अराइज होतं, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ पल्मोनरी ट्रंक. ओके, म्हणून चौथा पॉइंट आपण इथे लिहू, फ्रॉम राईट वेंट्रिकल ए पल्मोनरी ट्रंक इज अराइजेस. राईट वेंट्रिकल मधून काय निघतो, पल्मोनरी ट्रंक निघतो, अँड दिस सिस्टेमिक एऑर्टा. आणि हा जो सिस्टेमिक एऑर्टा आहे बाळांनो, हा जरी आपल्याला एक्सटर्नली अप्पर दिसत असला तरी तो ऍक्च्युअली ह्या रिजन पासून निघालेला असतो. लक्षात ठेवा, दॅट इज लेफ्ट वेंट्रिकल पासून निघालेला असतो. म्हणून लक्षात ठेवा की फ्रॉम राईट वेंट्रिकल पल्मोनरी ट्रंक इज अराइजेस. राईट वेंट्रिकल मधून पल्मोनरी ट्रंक निघतो, तसा लेफ्ट वेंट्रिकल अँड from left ventricle a systemic aorta is arises. लेफ्ट वेंट्रिकल मधून काय निघतो, सिस्टेमिक एऑर्टा निघतो. ठीक आहे. बघा बाळांनो, आतापर्यंत मी काय सांगितलं तुम्हाला की एक्सटर्नली आपलं हार्ट 4 चेंबरचं आहे, 2 ॲट्रियम आहे, 2 वेंट्रिकल आहे. ॲट्रियम सुपेरियर आहे, वेंट्रिकल इन्फेरियर आहे. ॲट्रियम ब्लडला रिसीव्ह करतात, वेंट्रिकल ब्लडला डिस्ट्रीब्यूट करतात. राईट ॲट्रियम हे लेफ्ट ॲट्रियम पेक्षा नेहमी लार्जर आहे, बट लेफ्ट वेंट्रिकल इज थिकर दॅन राईट वेंट्रिकल. लेफ्ट वेंट्रिकल हे थिकर आहे कशापेक्षा, राईट वेंट्रिकल पेक्षा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राईट वेंट्रिकल मधून काय निघतो, पल्मोनरी ट्रंक निघतो, आणि लेफ्ट वेंट्रिकल मधून सिस्टेमिक एऑर्टा निघतो. ठीक आहे. आता So now fifth point. आता इथे बघा बाळांनो, here the atrium and ventricles are separated by a transverse groove. एक ट्रान्सवर्स ग्रुप काय करतीये, या ॲट्रियम आणि वेंट्रिकलला काय करतीये, सेपरेट करतीये. ठीक आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट, द ट्रान्सवर्स ग्रुप which separate atrium and ventricles. एक ट्रान्सवर्स ग्रुप आहे जी कुणाला सेपरेट करतीये, ॲट्रियमला आणि वेंट्रिकलला सेपरेट करतीये, अँड दिस इज कॉल्ड, त्या ट्रान्सवर्स ग्रुपला आपण एक नाव देतो, दिस इज कॉल्ड इंटर. इंटर हा शब्द ज्यावेळेस दोन स्ट्रक्चरच्या मधून एखादी गोष्ट जात असेल त्यावेळेस वापरायचा. सो इंटर कुणाला सेपरेट करते, ॲट्रियम आणि वेंट्रिकलला, म्हणून आपण काय म्हणणार, कॉल्ड इंटर ॲट्रियो वेंट्रिक्युलर ग्रुप. इंटर ॲट्रियो वेंट्रिक्युलर ग्रुप. ओके. जी ट्रान्सवर्स ग्रुप ॲट्रियम आणि वेंट्रिकलला सेपरेट करतीये त्याला आपण काय नाव देतो, इंटर ॲट्रियो वेंट्रिक्युलर ग्रुप. ठीक आहे ना. और
इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कोरोनरी सल्कस, किंवा आपण याला आणखी एक नाव देऊ, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कोरोनरी सल्कस. ठीक आहे. आता हे जे कोरोनरी सल्कस आहे बाळांनो, ही कोरोनरी सल्कस, फ्रॉम कोरोनरी सल्कस ए आर्टरीज अँड व्हेन्स आर अरायझेस. ओके, त्याच्यातून काही आर्टरीज आणि काही व्हेन्स निघतात. हे पूर्ण सरफेस वरती आहे, लक्षात ठेवा. मी फक्त एका बाजूने दाखवलंय. ओके, पण हे लक्षात ठेवा की पूर्ण सरफेस वरती. ओके, सो फ्रॉम कोरोनरी सल्कस द आर्टरीज आर अरायझेस अँड व्हेन्स आर अरायझेस. सो द आर्टरी and veins arises from coronary sulcus. ही जी कोरोनरी सल्कस आहे तिच्यापासून जी आर्टरी निघतीये कॉल्ड कोरोनरी आर्टरी, आणि जी व्हेन्स निघते बाळांनो कॉल्ड कोरोनरी व्हेन्स रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, म्हणजे जी आर्टरी कोरोनरी सल्कस पासून निघेल तिला आपण काय बोलतो, कोरोनरी आर्टरी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जसं हार्ट बॉडीमध्ये सर्क्युलेशन रोल प्ले करतं तसं हार्टच्या आतमध्ये सुद्धा सर्क्युलेशन चालतं आणि त्या सर्क्युलेशनला कोरोनरी सर्क्युलेशन म्हणतात. हार्टमध्ये जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे त्याला रिसीव्ह करायचं काम कोरोनरी आर्टरी करते, म्हणजे हार्टला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करण्याचं काम कोण करते, कोरोनरी आर्टरी करते, आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करण्याचं काम कोण करते, कोरोनरी व्हेन करते. हे वाक्य ध्यानात ठेवा. जसं सर्क्युलेशन मी काय बोललो, जसं सर्क्युलेशन आपलं हार्ट आपल्या बॉडी पार्ट्समध्ये करतं किंवा लंग्स बरोबर करतं, तसं एक टाईपचं सर्क्युलेशन विदिन हार्ट सुद्धा चालू असतं अँड दॅट टाईप ऑफ सर्क्युलेशन इज कॉल्ड ॲज अ कोरोनरी सर्क्युलेशन. त्याला आपण कोरोनरी सर्क्युलेशन बोलतो. कोरोनरी सर्क्युलेशनमध्ये कोरोनरी आर्टरी आणि कोरोनरी व्हेन रोल प्ले करते. कोरोनरी आर्टरी ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करते हार्टला आणि कोरोनरी व्हेन डिऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करते हार्टमधून. ठीक आहे. नाव these coronary veins are unite together. आता या ज्या कोरोनरी व्हेन्स आहेत बाळांनो ह्या युनाइट होत आहेत. ओके, दे आर युनाइट टुगेदर अँड फॉर्म अ कोरोनरी सायनस. आणि काय तयार करतात, कोरोनरी सायनस. हे बघा कोरोनरी सायनस या पॉइंटवर. आता तुम्ही म्हणाल सर हे कोरोनरी आर्टरी बाहेरच्या बाजूला कुठे निघालं. ओके, हे बाहेरच्या बाजूला कशामध्ये एंटर झाल्यात, दे आर एंटरिंग इन मायोकार्डियम. म्हणून लक्षात ठेवा की कोरोनरी सायनस हे स्ट्रक्चर कशामध्ये प्रेझेंट आहे, मायोकार्डियम. ओके, युनाइट टुगेदर अँड फॉर्म ए कोरोनरी सायनस विदिन अ मायोकार्डियम. पण पुढचं वाक्य सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कोरोनरी सायनस is directly open in right atrium. कोरोनरी सायनस डायरेक्ट कशामध्ये ओपन अप होतं बाळांनो, राईट ॲट्रियम मध्ये. मग मी इथं काय बोललो की कोरोनरी व्हेन्स कुठलं ब्लड कॅरी करतात, डिऑक्सिजनेटेड ब्लड. मग ते सगळं डिऑक्सिजनेटेड ब्लड कशामध्ये एंटर करणार, कोरोनरी सायनस मध्ये. पण कोरोनरी सायनस ब्लडला कुठे घेऊन जाणार, राईट ॲट्रियम मध्ये. मग मला सांगा राईट ॲट्रियम मध्ये नेहमी कुठलं ब्लड येतं, ऑक्सिजनेटेड, सॉरी डिऑक्सिजनेटेड. ठीक, ही गोष्ट ध्यानात ठेवा की राईट ॲट्रियम मध्ये नेहमी कोणतं ब्लड येतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं. ओके, now so this right atrium receives a deoxygenated blood. हे जे राईट ॲट्रियम आहे बाळांनो हे डिऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह करतं कुणाकुणाकडून,
फ्रॉम सुपेरियर वेना कॅवा. सुपेरियर अप्पर व्हेना व्हेन कॅवा ओपनिंग. ठीक आहे. ही जी सुपेरियर वेना कॅवा आहे बाळांनो, हे डॉर्सल साइडने कशामध्ये ओपन अप होतं? राईट एट्रियम. अप्पर साइडचं, बॉडीच्या अप्पर साइडचं ब्लड कशातून एंटर करतं? राईट एट्रियम मध्ये, सुपेरियर वेना कॅवाने. आणि लेफ्ट आणि लोअर साइडचं ब्लड कशातून एंटर करतं? इन्फेरियर वेना कॅवाने. ओके, हे लक्षात ठेवा की राईट एट्रियम रिसीव्ह द डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम superior vena cava, inferior vena cava and coronary sinus. ठीक आहे, coronary sinus. ठीक आहे, इथपर्यंत आलं ना. आता आणखी एक गोष्ट तुम्ही बघत असाल मुलांना, तर हे जे काय आपलं राईट एट्रियम आहे आणि लेफ्ट एट्रियम आहे, याला सुद्धा सेपरेट करणारी एक काय जाती आहे? वर्टिकल ग्रो जाती है. कशी ग्रो जाती है? वर्टिकल ग्रो जाती है. So the next point, the vertical groove. एक वर्टिकल ग्रूव आहे that separate both atrium. एक वर्टिकल ग्रूव जी दोन्ही एट्रियमला काय करते? सेपरेट करते. कॉर्ड. आता ही दोघांच्या मधून जाणार आहे म्हणून, आणि दोघांच्या मधून जाणार आहे म्हणून आपण काय शब्द वापरणार? इंटर. म्हणून आपण इथे लिहितो इंटर. कोणाला सेपरेट करते? दोन्ही एट्रियमला, म्हणून आपण शब्द वापरतो एट्रियल. आणि काय चालली? ग्रूव, म्हणून आपण शब्द वापरतो ग्रूव. इंटर एट्रियल ग्रूव, किंवा त्या ग्रूवला तुम्ही आणखी एक शब्द वापरू शकता, सेप्टम. ओके, इंटर एट्रियल ग्रूव म्हणा किंवा इंटर एट्रियल सेप्टम म्हणा. ठीक आहे ना. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की at the interatrial groove or interatrial septum there is a oval depression. एक छोटंसं डिप्रेशन, ओके, कशामध्ये दिसतं? इंटरएट्रियल ग्रूव रिजन मध्ये दिसतं. सो at interatrial septum there is a oval depression. तिथं एक ओव्हल डिप्रेशन आपल्याला दिसतं. देयर इज अ ओव्हल डिप्रेशन, अँड दिस ओव्हल डिप्रेशन, इथं जे ओव्हल डिप्रेशन आपल्याला दिसेल, ओके, इंटरएट्रियल सेप्टम जवळ, कॉल्ड फोसा ओव्हॅलिस इन केस ऑफ एडल्ट. एडल्ट मध्ये आपण त्या ओव्हल डिप्रेशनला काय बोलतो? फोसा ओव्हॅलिस. ठीक आहे. बट इन केस ऑफ फिटस, फिटस मध्ये सुद्धा हे डिप्रेशन असते. ओके, फक्त फिटस मध्ये त्याला आपण एक वेगळं नाव देतो, अँड इट इज फोसा ओव्हॅलिस इज अ रेमनंट ऑफ फोरामेन ऑफ ओव्हेली इन अ फिटस. फिटस मध्ये याच ओव्हल डिप्रेशनला आपण काय बोलतो? फोरामेन ऑफ ओव्हेली. आणि एडल्ट मध्ये त्या ओव्हल डिप्रेशनला आपण काय बोलतो? फोसा ओव्हॅलिस. ठीक आहे. नाउ इफ यू ऑब्जर्व देयर इज ए अनदर वर्टिकल ग्रूव that separate what we call as a both ventricle. दोन्ही वेंट्रिकलला सेपरेट करणारी आणखी एक वर्टिकल ग्रूव जाती. ओके, सो नेक्स्ट पॉइंट, the vertical groove that separate both ventricles called, आता याचं नाव आपण इझिली बनवू शकतो. दोन वेंट्रिकलला सेपरेट करते म्हणलं काय शब्द बनवणार आपण? इंटर
व्हेंट्रिकलला सेपरेट करते म्हणून नावानं होणार व्हेंट्रिक्युलर, आणि मधून काय गेली ग्रूव, दॅट इज कॉल्ड इंटरव्हेंट्रिक्युलर ग्रूव और इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. ठीक आहे, लक्षात ठेवा ही गोष्ट. जी ट्रान्सवर्स ग्रूव ॲट्रियम आणि व्हेंट्रिकलला सेपरेट करते तिला म्हणायचं इंटर ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव और इट इज कॉल्ड करोनरी सल्कस. जी छोटीशी व्हर्टिकल ग्रूव दोन्ही ॲट्रियमला सेपरेट करते तिला म्हणायचं इंटर ॲट्रियल सेप्टम किंवा इंटर ॲट्रियल ग्रूव. तसंच जी व्हर्टिकल ग्रूव दोन्ही व्हेंट्रिकलला सेपरेट करते त्याला आपण काय म्हणणार बाळांनो, इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. ठीक आहे ना. आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हा जो काही पल्मनरी ट्रंक आहे, ओके, हा पल्मनरी ट्रंक ह्या फॉर्मॅटमध्ये बाहेर निघतो, बरोबर आहे, कशामधून, राईट व्हेंट्रिकल मधून. पण सिस्टेमिक आवर्ता ह्याच्या खालून म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकल मधून निघतो. मग कुठेतरी एक पर्टिक्युलर पॉइंट येईल ना जिथे हे दोन एकमेकांना काय होणार, अटॅच होणार. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. द पॉइंट at which a pulmonary trunk and systemic aorta get unite called, त्या पॉइंटला आपण एक नाव देतो बाळांनो, called ligamentum arteriosum. ओके, सो लिगामेंटम आर्टरियोसम हा जो वर्ड आपण यूज करतो, ओके, ज्या पॉइंटला पल्मोनरी ट्रंक आणि सिस्टमिक आवर्टा फ्यूज झाला किंवा युनाइट झालाय, तर हा वर्ड आपण कशासाठी यूज करतो, इन केस ऑफ एडल्ट, अँड इट इज म्हणजे लिगामेंटम आर्टरियोसम अ रेमनंट ऑफ डक्टस आर्टरियोसस इन फिटस. ठीक आहे, पण फिटस मध्ये आपण त्याला काय बोलतो, दॅट इज डक्टस आर्टरियोसस. ओके, लक्षात ठेवा बाळांनो, इथं मी दोन गोष्टी सांगितल्या. एक पहिला पार्ट मी सांगितलाय का जे काही इंटरॲट्रियल सेप्टम असतं तिथं जी ओव्हर डिप्रेशन असते त्या ओव्हर डिप्रेशनला आपण फोसा ओव्हॅलिस बोलतो इन केस ऑफ एडल्ट, बट इन केस ऑफ फिटस इट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ फोरामेन ऑफ ओव्हिली. आणि सेकंड थिंग आहे का एक असा पण पॉइंट असतो की जिथं पल्मोनरी ट्रंक आणि सिस्टमिक आवर्टा एकमेकांना युनाइट झालेले असतात त्याला आपण बोलतो लिगामेंटम आर्टरियोसम. ओके, आणि हे जे लिगामेंटम आर्टरियोसम आहे इट इज अ रेमनंट ऑफ व्हॉट वी कॉल्ड ॲज अ डक्टस आर्टरियोसस. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे काय पार्ट होतं बाळांनो, दिस इज ऑल अबाउट द एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन हार्ट.